त्याची बार्गेनिंग बघा. चोरी केलं त्यांचं ते जे होतं ना चेस 150 लाकडी चेस. हॅलो मंडळी, आम्ही आता आलो आहे बीचवरती. पण खूप अंधार झालाय. अंधार किती झाला आहे तेच तर, सगळी शांतता आहे, कोणच नाही आता इथे. लाटांचा आवाज. मंडळी, आज माझ्या ऑफिसमध्ये मी पार्टी दिली. माझी आणि अजून 2 स्टाफने मिळून अशी बर्थडेची पार्टी. आज आहे पार्टी आमच्या ऑफिसमध्ये आणि स्पेशली मागवली आहे पावभाजी. सिद्धू लपला. हॅलो नमस्कार मंडळी, तुमचा कोकणी चेतन. कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? आणि आज ऑफिसमध्ये पार्टी होती त्याच्यामुळे आज बाहेरून मागवलेलं. आत्ता जेवण वगैरे झालं आणि आता बाहेर आलेलो. काय नवीन सजेशन असतील तर नक्की द्या आणि चॅनलला असंच फॉलो करत राहा, सपोर्ट करा. हॅलो मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? मी तुमचा कोकणी चेतन. स्वागत आहे माझ्या डेली ब्लॉगमध्ये. मंडळी, आज दत्त जयंती आहे आणि मला पण आज सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही उठलो आता आणि सगळं कामं आटपली आणि पूजा वगैरे पण माझी आटपली. आता ममता इथे रांगोळी काढते. ममता आटपलं तुझं सगळं? ममताने सगळ्या ठिकाणी रांगोळी काढली आहे, दाखवतो तुम्हाला मंडळी. आता इथे ती काढते, परत दरवाजात पण तिने काढली आहे. दरवाजात पण इथे काढली आहे. आणि हे बघा, इकडे पण अशी रांगोळी काढली आहे. माझी पण पूजा वगैरे आटपली देवाची आणि सगळी कामं पण आटपली आहेत. काय केलं आज? आता जेवणाची तयारी चालू आहे. आताच शिरा केलेला आईने. नाही, हां, आज नैवेद्याचं जेवण करणार आहेत. तर तयारी चालू आहे आईची जेवणाची. आणि हे बघा मंडळी, अनामिका बघा आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी आज रेडी झाली आहे. आज तिला सकाळीच मी जरा पिंजरा वगैरे चांगल्यापैकी धुतला तिचा आणि तिला आंघोळ घातली. जरा बाहेर ठेवलं होतं जरा, आता ती झाली आहे फ्रेश. अनामिका शोना, ये 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 बघ कशी मस्त ती आता फ्रेश झाली आंघोळ करून. आणि इकडे पण आमच्या इथे लग्न आहे, त्याचाच आवाज येतोय मंडळी. ते बुद्ध विहार आहे ना, तिकडे लग्न आहे. तर मंडळी अशी आजची कामं आमची आटपली आहेत. सकाळी नाश्त्यासाठी शिरा केला होता गोड आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. काहीतरी नैवेद्याचं जेवण करणार आहे. आज चांगला दिवस आहे दत्त जयंतीचा, त्याच्यामुळे तोपर्यंत आता कामं आटपतो. मंडळी आता सगळं आवरून झालं आणि आता बघा लाईटच गेली. सगळी लाईट जाते आहे ना, आताच गेली जस्ट लाईट. हो. आणि आता जेवून घेऊया, नैवेद्य वगैरे दाखवून घे. हो चालेल. उशीर झालाय, चला. आणि अनामिका बघा, अनामिका काय करते? हो, अनामिका बघा इकडे. अनामिका, त्याची बसली आहे अनामिका, बघतीये. अनामिकाला झोप येते, तिला आंघोळ झोप येते. मी आता गेले ना आतमध्ये, पहिला घ्यायला सांगते मला, घे 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 अशी मान वर पण खाली, तिचं थंड आहे. वर खाली मान. अंग पण तिचं थंड आहे ना अनामिका. ये ये बघ तिथे कॅमेरामध्ये बघ. बघ अनामिका, दिसतंय तुला? हा, हे दिसते ना, ती दुसरी दिसते ना तुला. अजून कोणतरी म्हणून पळते ती घाबरून, माहितीये का? असं कोण दिसतंय अजून? कोण दुसरं दिसतंय? कॅमेरामध्ये दुसरं दिसतंय तुला कोण? म्हणून पळते ती. असं आहे. कोण आहे अनामिका? चला मग आता जेवण घेऊया ना आता. हो, जेवण. चल नैवेद्य दाखवतो आता. मंडळी हे बघा, आता जेवण रेडी झालंय. असं नैवेद्य दाखवलंय देवाला. चला आता आम्ही चाललोय, पण भरपूरच थंडी वाजते ना चेतन? हो थंडी वाजते ना, खूप थंडी आहे, वारा पण भयंकर लागतोय. थोडा लेट झाला, अंधार झाला.
थोडा उशीरच झाला, पण चला तरी पण जायचंय आज आम्हाला. हो ना? ठरवलंय तर जाणारच आम्ही. हा तेच ना. व्हिडिओ आणि आता लवकरच अंधार पडतो ना, आहे की नाही? अंधार ट्रॅफिक सुद्धा बघा खूपच आहे पुढे पुढे. आता सिग्नल पण 2दा मिळाला आम्हाला लगेच, त्यामुळे थोडं लेट होतं मग जायला. बघा ट्रॅफिक जास्त असतं ना, म्हणून नको वाटतं कुठे बाहेर पडायला. बघा मंडळी, एवढी थंडी वाजते की चेतन बघा, हे बघा चेतनने हे बघा काय चालू आहे त्याचं. बोलतो मी गाडी थांबवतो आधी, बोलतो खूप थंडी वाजायला लागली आहे. काय चेतन, काय झालं? कानामध्ये वारा गेला? म्हणजे हे झाडं वगैरे भरपूर आहेत इथे, थोडा गावासारखा एरिया आहे ना, हा, म्हणून इथे जास्त थंडी लागते. चेतनला थंडी वाजली. आम्ही पण इथेच राहायचो आधी त्या एरियामध्ये, त्याच्यामुळे म्हणून ते बघा कानाला असं घालून चाललंय. चला आम्ही आता पोचतो लवकरात लवकर. हॅलो मंडळी, आम्ही आता आलो आहे बीचवरती. पण खूप अंधार झालाय. अंधार किती झाला आहे तर, तेच तर, सगळी शांतता आहे, कोणच नाही आता इथे. लाटांचा आवाज येतोय फक्त. नाही आहेत. म्हणता पुढे जाऊ दे. गेलं पण ते पिल्लू मस्त आलं होतं रे, किती क्यूट आहे. जवळ आलेलं ना. आमचा प्लॅन अचानक झाला, म्हणजे रात्र पण झाली होती, पण मी बोललो जाऊया चल, आणि ममताला घेऊन आलो इथे. रात्र होती, अंधार पण होता, पण वर्दळ पण होती काही माणसं होती बीचवरती. आम्ही ते थोडे व्हिडिओ बनवले आणि मग निघालो जाय. बीच नंतर आम्ही इथे आलो, जिथून आम्ही अनामिकाला आणलं होतं त्या दुकानात आलो. खूप छान वाटलं इथे येऊन. काय चाललंय? हे भरवतायत एकमेकांना वाटतं. बघ बघ कशी मस्ती करतात, वाटतात बघ त्या. मस्त आहे ते. हे बघ सेम अनामिका, सेम सेम, काहीच फरक नाही. पण दोघे शांत आहेत. हे जरा मोठी वाटते ही इकडची, है ना? हे बघ अनामिकाला दाखवूया काय. हे वाटते मेल आहे, वाटते शांत आहेत बघ दोघे. तुला काय वाटतं म्हणलं? मेल आहे, दोन्ही पण मेलच आहेत. मेल शांत असतो. हो, अनामिका कशी आहे मग? ए माहिती किती शांत बसलंय इकडे खाली बघ. वाव, सो ब्युटिफुल. मस्त आहे ना. किती मस्त वाटतात बघ इथेच. विचार ना, हे पण छान वाटतात ना पक्षी. मस्त बघ ना किती खेळतात छान. विटू विटू बरी झोपलाय ना. बघ ना, विटू हे जावे ना चेतन. नाही लांबून करतो म्हणून झोपलाय बरी ना. मला प्रेमच सवय वाटतं चेतन. बघा चेतनचं काय चालू आहे. घेऊन येऊयाच एकदा मस्त. मंडळी, या दादांच्या दुकानात खूप सारे चांगले चांगले पक्षी आहेत. तुम्हाला पण जर हवे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकतात कमेंट्समध्ये. वगैरे आले ना. पण ती खूप मस्त हा. मला चावते पण बऱ्याच वेळा, माहितीये का? काय विचारू, माझं रक्त पण बरंच काढले तिने. काय होत नाही ना त्यांनी चावलं. तुम्हाला विचारायचं होतं, काय नाही ना होत. हा तेच मी तुम्हाला. कसं असं बिया फ्रूट्स वगैरे ना. तिला जास्त ना जेवण वगैरे जेवायला येते आमच्यासोबत, माहितीये. जेवायला बसलं की डायरेक्ट येते लावायला. वाव किती मस्त. बाहेरच ठेवलंय, म्हणजे पिंजऱ्यात नाही, बाहेरच ठेवलं. हा, मग तसंच सवयला जेवण वगैरे हातातच बनवायचं. हे सगळं ना तिला बघा ना, त्याला तुम्हाला येणार तर लाईन करून म्हणजे वीजला लावू शकतो.
लगेच खाली नाही पडणार, थोडं अजून पुढे लांब जाऊ शकतो. म्हणूनच तिला पाठवत नाही कुठे मी, माहितीये का. हा. सध्या ती उडतच नाही मंडळी. आता आम्ही जाऊन आलो दुकानातून पण जाऊन आलो, अनामिकाच्या दुकानातून पण जाऊन आलो, तिथून अनामिकाला घेतलं आणि आता जरा इथे बाजारात आलो आहे. ममता काय बघते भांडी वगैरे. ममता काय बघतेस? ममता आता भांडी वगैरे बघते जरा आलेत तर. आज जरा असंच थोडं रेट काढते. काय कसं आहे, काय प्राईस आहे इकडे पण. मस्त झालं ना जरा. आम्ही किती नाही आम्ही इथे पण जाऊन आलो थोडं बीचवरती वगैरे. लेट झाला होता पण ठीक आहे, जाऊन आलो आम्ही. आता बोललो जाता जाता जरा बाजारात एक फेरी मारतो, आज बाजार आहे तर. मंडळी ममता आता बघा काहीतरी भांडं बघायला आली आहे, घेते म्हणून ना म्हणता. बघा इथे कसा बाजार भरतो तो आमच्या इथे. आठवड्यातून भरतो 2दा. ममताचं रिॲक्शन बघा 180 ऐकून. मस्त भाव आहे ना इधर एकदम. ममता 180 में ले ले 4 जोडी. पूर्ण असं काचेचं पाहिजे, पूर्ण ग्लासवालं. ग्लास म्हणजे काय, चहासाठी का? नाही नाही नाही, चहासाठी नाही. बघा किती मस्त असे भांड्यांचे इथे सेल लागले. सेल काय ठेवायला पाहिजे तुला काचेचं? हो आहे, ते तुला नंतर सांगणार नाही. ठीक आहे, पण कसं भांडावं आहे असं मोठंवालं? मला हे ठेवायला पाहिजे आपलं असं, ते नाही का मागे ठेवलं होतं मी टीव्हीच्या बाजूला असं झाड. हां 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 तसं हवं आहे. नाही का इथे आहेत ते असे आहेत ना, तशातले आहेत ना. हां ह्याच्यामध्येच बघते माझं. हे पण चालेल आहे बा हे असं. ते मोठं आहे पण. छोटंच पाहिजे बस. तरी त्याची price आहे. इसका क्या प्राइस है भाई? इसका और इसका बताओ ना. वो 200 का है. ये 200. 200. 350. मस्त प्राईज आहे ना ममता इकडे. 200. ममताला जरा शॉक लागला आहे प्राईज आहे. ममता बोलते खूपच मस्त प्राईज आहे बोलते. 200, 250, 250. हे घेऊया का? हे पर्स आहे असं वाटतंय. म्हणजे हे चालेल, हे काहीतरी वेगळी डिझाईन वाटते पर्स. नको, तसंच घेऊया उभं वालं. किंवा हे घेऊया, हे घेऊया. हां असं हां पाहिजे. हे चालेल, हे चालेल. हे अशामध्ये पाहिजे होतं. मस्त. अशामध्ये पाहिजे. फायनली काहीतरी भेटलं आहे ममताला. येस, छान पाहिजे मला. ते मोठावाला घेऊया काय बघ. कुठलं? हे काय समोर. छे, एवढं मोठं काय करायचं? आणि तू गेल्या गेल्या लगेच फोडून टाकणार ते. मी कसं काय फोडणार? अजून मी एक पण नाही फोडलंय. आणि ह्याची विचार. कुठलं हे निवडुंगाचं आहे ते? ये काय, ये इसका क्या प्राइस है भाई? 400 रुपये का है. और इसका 150. म्हणजे प्राइस जरा काय म्हणता, खूप मस्त प्राइस आहेत ना म्हणता. लगा वाटतं बिलकुल नाही, खूप महाग आहे. हे बघा कसं इथे गाणी बिणी लावून मस्तपैकी इथे DJ चालू आहे. लोक सामान घेत आहेत. तर आम्ही पण एक आहेत सामान घेणारे. बघा इकडे असा सेल भरला आहे मंडळी.
कुठं नाही ना, कुठं आता पाणी मेन लागलं किंवा ती सिच्युएशन आली आहे कम करा ना. जिथे ही मुवमेंट येते प्रत्येक 100 घरामध्ये. हे बघा क्या नहीं हो पाएगा, हो पाएगा हाँ? त्याची बार्गेनिंग बघा. कितना छोटा है. त्याची बार्गेनिंग बघा किती मस्त कितना छोटा बार्गेनिंग है. करते. 100 दे दो भाई दे दो. 120 नहीं 100 में 120 दे अभी दो, फिर और 120 कुछ तक आ लेती गए हूँ तो मैं. 100 भी आ सकते हैं. 100 में ही दे दो. बघा ममताची बार्गेनिंग और बघा. ये कैसा है फिर, ये कितने का है हाँ? ये वाला इतना महंगा क्यों है, लेकिन ये छोटा है. लास्ट कंकर की प्राइस पण ममताचं बार्गेनिंग चालूच आहे. ले लो 400. ममता बोलते तो वाला बोलत होते आपण घेऊया करून ते. कुठला वाला तो वाला. ते लाईट लावतात तर मग ये ना तसं. क्या है लाइट लगा थे कैसे है इसका ये प्राइस? इसका क्या प्राइस है? बता के जाओ ना आपको. कौन सा वाला चाहिए? ये वाला. वो 350 का है, ये 550. ये 350. हाँ बघा 350ला बोलत आहे. आणि ममता काय बोलते बघूया. काय करूया ममता, घेऊया? हं? कधीपर्यंत राहतात हे लोक? कब तक है आपका ये स्टॉल? कल लास्ट. कल ही लास्ट. हम लोग आज आहे और कल लास्ट. बघा आम्ही आलो नाही, उद्या लास्ट आहे स्टॉलचा दिवस. का मग तिथे बघून येते तिकडे काय हां आहे. हां चालेल. बघा बघ बघा लोक कसे सामान घेतात बघा. सगळ्यांचे पगार झालेत म्हणून सगळे आलेत आता इथे सामान घ्यायला आठवड्याचं. आणि तिथे आहे सिंगापूर एअरलाइन्स मित्रांनो. इथे पण आहे काय. हां मस्त आहे कब्बशी ना, छोटीशी. हे बघा मंडळी कब्बशी कशी आहे, एवढीशी छोटीशी कब्बशी. कितने का है सेट? सेट कितने का है? 500. अरे हे भारी आहे बघ कसे बसलेत. मस्त मस्त डिझाईन आहेत मंडळी. पण ते फक्त एवढंच नाही, त्याच्यामध्ये घालायला आपल्याला लेमन ग्रास घ्यावं लागणार दुसरं. लेमन ग्रास मग कसं ते म्हणजे अजून त्यापेक्षा महाग मिळतं नको. हा. चल हो. चल दे पैसे. म्हणजे याने स्मेल येतं काय? हाँ ये कैसा है भाई? वो 200 का है. 200. और ये वाला ये 200. 200 दोनों वही है सर. बघा हे 200ला आहे. मस्त आहे ना म्हणतो, पण प्राईस जरा जास्त आहे. राजस्थानी अचार तो तिकडे म्हणतात. तिथे फॅन्सी फॅन्सी आहे पुढे. चल बघूया जरा. मंडळी इथे बघा कसे फॅन्सी फॅन्सी आयटम आहेत. हे बघा ही तोफच आहे, इंग्रजांच्या काळातली तोफ. हे बघा इंग्रजांच्या काळातली तोफ आहे. मस्त आहे ते अँटिक असे. खबर ते पहिले जे ग्रॅमोफोन यायचे तसं. ममताने काहीतरी चॉईस केलं इकडे. घड्याळ पण आहेत बघ कसे मस्त अँटिक. विचारायचं आहे. ये कैसा है भाई? ये तो नहीं है. तोच आहे.
बघा किती मस्त मस्त आहे ते सगळं. हां हां हां, मसाज करायचं. हां घे ना मग, पाय रगडायला होईल. शादी करोगे. क्या हो गया? मार के ले लिया? चला गया वो. क्या बात कर रहे हो? तुम्हारा सामान बांध रहा था उधर, वो उठा के लेके चला गया. नाही ला. 50. बघा मंडळी, ते दादा बोलतात कोणीतरी इथून चोरी केलं त्यांचं ते जे होतं ना चेस, 150. लाकडी चेस होता तो चोरी केला दादांचा कोणीतरी. हां बघ ना कशी लोक येतात. त्याच्यामुळे कल लास्ट है. आपल्या एरियाचं नाव खराब होतं ना, असं नाही करायचं. कसं आहे ते पण कुठे काय विकायला आणतात वस्तू वगैरे. हा घे ना, काय मिळणार आहे करून तुम्ही सांगा, किती दिवस ते पचणार ना. कभी वापस कभी आएंगे आप? अब अगले साल आएंगे. अगले साल आएंगे. असं नाही करायला पाहिजे. कसं आहे ते एवढं मेहनतीने सगळं आणतात. ठीक आहे प्राईस जास्त आहे म्हणून काय आपण असं नाही करायचं. खूप छान असे इथे अँटिक मला तर आवडलं खूप. बघा सर्व लाकडाचंच आहे पण खूप चांगलं आहे. चला आम्ही काहीतरी इथून घेतलं आहे वस्तू. ये तो 10 लेगा आदमी, कोई दिक्कत नहीं. वो 1200 रुपये का. क्या बात कर इतना महंगा था? हाँ. काही शपथ. बघा 1200 रुपयाची वस्तू होती, चोरली ते कोणीतरी. सर्व लाकडाचंच आहे इकडे, मस्त आहे ते. हां हां हो. चपातीचं भांडं आहे ना, मस्त आहे. ये कैसा है भाई? रोटी रखने का है ना ये? कैसा आहे? 850 अच्छा. पण मग त्याला धुवू पण शकतो आपण. त्याला धुवू पण शकतो ना याला. पण त्याला चपाती ठेवून ठेवून तर हेच होणार ना. अच्छा हे बाई हे आहे धुवायचं आतमध्ये. हो चल ते घेऊया ना. शोच जास्त आहे. चल त्या साईडला नको ना जाऊया. हो चला मंडळी, आम्ही तर ते 2 वस्तू घेतल्यात त्या घेऊन निघतो आता. बघूया आता बाजारात काय घ्यायचं तर घेऊ आता. काय म्हणतात भाई? वो दे दो ना. आता आतमध्ये जाऊन आलो आम्ही आणि आता काहीतरी सामान बघताय म्हणतो. त्याचा पिशव्या घेते.
ममता अच्छा अच्छा हो क्या ममता अजून एक एक्स्ट्रा मागते काकांकडे पण काका देत नाहीत. अंकल एक देतो ना एक्स्ट्रा. ते बघा अंकल नाही बोलतायत तरी ममता बोलते एक एक्स्ट्रा द्या म्हणून. अंकल 5 देतो ना, एक देतो ना एक्स्ट्रा. 110 का दे दो फिर 5. नहीं बोलते अंकल. पहले 5 बेचा था, अभी लॉकडाउन के बाद इतना महंगा हो गया ना, ऐसे महंगा हो गया ना. ये ना मग तुला लागतं ना. आता कहाँ से भाई का लाता है इतना लंबे से आता बोलेगा. काय हो मोबाईल शूटिंग. तो कंटाळला सगळ्यांना उत्तर देऊन इतना कोई ले नाही रहा है म्हणून तो बघत होता असा रागाने. त्याने आता माझ्यासाठी किचन एक घेतली आहे आणि तुझ्यासाठी बघा चाप घेतलाय. ही बघा किचन घेतली ममताने माझ्यासाठी. आधी वाटलं मला सपाडेचा चल इथूनच जायचंय ना. तिथूनच जाऊया चल. ठीक आहे मंडळी आम्ही आता निघतो. जे घ्यायचं ते थोडं बहुत घेतलं तर थोडं लेट पण झालं त्यामुळे जातो घरी लवकर. काय म्हणता तिकडे जत्रासारखं आहे. ठीक आहे बाय मंडळी. चला मंडळी आम्ही निघालो आता घरी जायला. सगळं घेऊन झालं काय म्हणतात. मी आता निघालो आहेत. हो असं वाटतं काय काय घेऊ काय नाही ना. हो तेच ना. काय करणार. एकदा गेलं ना का खूपच उशीर होतो. हो मग असं वाटतं अजून काहीतरी घ्यायचं आहे मला, अजून काहीतरी घ्यायचं आहे असं होतं. त्यामुळे लेट झालं. चला आता निघूया. चला थंडी पण लागते लवकर जाऊया. या सगळ्यांनी जेवायला. आम्ही आता जेवायला बसतोय. इकडे बघा चेतन बसलाय. या सर्वांनी जेवायला. हो आज मस्त असं बिर्याणी राईस केलाय बघा. आज मस्त एक राईस बनवला. इकडे बघा छान असं आहे बघा. मस्तपैकी त्याच्यामध्ये सोयाबीन वगैरे ऍड केलेत आणि एकच बनवलंय राईस. बघ ती मस्त दिसतोय. वाव खमंग वास वगैरे भारी सुटलाय एकदम. छान झालाय ना. हो एक नंबरच बनलाय असं वाटतंय मला तरी. मस्त असं बिर्याणी राईसच्या सुगंधाने माझ्या तोंडाला पाणीच सुटलं. यम्मी. या सर्वांनी जेवायला. आज एक असा बिर्याणी राईस केलाय. खूप मस्त खमंग असा वास येतोय. या तुम्ही पण जेवायला. हॅलो. आता बघा जेवण वगैरे करून झालंय माझं. सगळं आवरलंय मी. बघा भांडी वगैरे घासून झालीत माझी. कट्टा वगैरे किचन कट्टा वगैरे सगळं साफ केलंय. ते बघा सगळं झालंय आवरून. आणि आता जरा उद्याची काहीतरी थोडीशी तयारी करून ठेवते. मंडळी काय चालू आहे इकडे. इथे आई बघा मच्छर मारतायत. मच्छर खूप आहेत ना आमच्या इथे त्याच्यामुळे. चल ममता कसा गेला आजचा दिवस. मस्त मस्त ना. काय सांगणार मग सगळ्या प्रेक्षकांना आपल्या. हेच सांगणार की
आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा कंटिन्यू. आणि काही प्रतिक्रिया असतील तर देत जा कमेंट्स मध्ये. आणि कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला नक्की. आणि लाईक करा, शेअर करा जरूर. ठीक आहे, चालेल. आणि आमचं काही चुकत असेल तरी पण तुम्ही नक्की आम्हाला सांगत जा. चालेल. मग आम्ही प्रयत्न करू सुधारण्याचा त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला आई, तुम्ही काय 2 शब्द काय बोलणार आमच्या चॅनल बद्दल? ठीक आहे. चला मंडळी, आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करतो. आम्ही आलो सगळं जाऊन, बाजारात पण जाऊन आलो आणि आता जेवण वगैरे झालं आणि अनामिकावर जरा खेळतोय आता. आणि आता माझा व्हिडिओ इथेच एंड करतो. कोण नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी.चेतन आणि मला सपोर्ट करत राहा. माझ्या चॅनेलला तुमचं प्रेम भरभरून देत राहा. चला मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.